श्रावणातल्या 4ही शुक्रवारी आपल्याला ज्योतीची पूजा करायची असते। आता ही पूजा आपल्याला आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही पूजा करायची आहे। तर यासाठी आपल्याला ज्योतीचा कागद जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो आपल्याला देव्हाऱ्याजवळ भिंतीवर लावायचा आहे आणि त्याची पूजा आपल्याला आठवड्यातून म्हणजे श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी आपल्याला करायची असते। शुक्रवारी आपल्याला फुलं, आघाडा, दुर्वा यांची एकत्र माळ करून हळदी कुंकू लावून आपल्याला 21 मणांचे कापसांचे गेज वस्त्र, गंध, हळदी कुंकू, अक्षदा लावून ज्योतीची पूजा करायची असते। त्याचबरोबर पूर्णाचे 5, 7, 9 दिवे करून लक्ष्मी मातेची आणि ज्योतीची आरती सुद्धा करायची असते। यानंतर या दिवशी आपल्याला आपल्या मुलांचं औक्षण सुद्धा करायचं असतं। आता ते औक्षण कसं करायचं आहे, आपले मुलं जर बाहेर गावी राहत असतील तर आपल्याला औक्षण कशा पद्धतीने करायचं आहे आपल्या चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ आलेला